केएन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा। खडकलाट भाविकांचा रेणुका यात्रा सौंदत्तीस जाण्याचा कार्यक्रम जाहीर। गुरुवार तारीख 6 रोजी सायंकाळी 6 वाजता देवीचा जग उठणार। सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्री रेणुकादेवी यात्रा सौंदत्तीस जाण्यासाठी खडकलाट तालुका चिक्कोडी येथील श्री यल्लम्मादेवीच्या मंदिरात यल्लम्मादेवी देवस्थान ट्रस्ट पंचमंडळी व भाविकांच्या उपस्थितीत देवीस कौल लावण्यात आला होता। त्यानुसार सौंदत्ती देवीच्या यात्रेस जाहीर कार्यक्रमानुसार गुरुवार तारीख 6 रोजी सायंकाळी 6 वाजता यल्लम्मादेवी मंदिरातून देवीचा जग उठणार आहे। मंगळवार तारीख 14 जानेवारी रोजी श्री रेणुकादेवी यात्रा सौंदत्तीस जाण्यासाठी खडकलाट येथील श्री यल्लम्मादेवी मंदिरात देवीस कौल लावण्यात आला होता। यावेळी देवीने दिलेल्या कौलानुसार पुढील प्रमाणे सौंदत्ती श्री रेणुकादेवी यात्रेस जाण्याचा कार्यक्रम श्री यल्लम्मादेवी देवस्थान समिती पंचमंडळी व भाविकांकडून निश्चित करण्यात आला आहे। यानुसार गुरुवार तारीख 6 रोजी सायंकाळी 6 वाजता खडकलाट येथील यल्लम्मादेवी मंदिरातून श्री देवीचा जग उठणे, शुक्रवार तारीख 7 रोजी सकाळी बैलगाडीने व पायी जाणारे प्रवासी निघणे, रविवार तारीख 9 रोजी बसने भाविक निघणे, मंगळवार तारीख 11 रोजी सौंदत्तीच्या डोंगरावर देवीस नैवेद्य, बुधवार तारीख 12 रोजी सौंदत्ती डोंगरावर कापूर जाळणे व देवीचा जग फिरणे, तर रविवार तारीख 16 रोजी खडकलाट येथील आमराई येथे पडळी पूजन व गडपूर यात्रेने रेणुकादेवी यात्रेची सांगता होणार आहे। देवीचा जग उठणे, खडकलाट ते सौंदत्ती जाणे येण्याच्या दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी खडकलाट ग्रामपंचायतीचे अध्यक्ष राकेश चिंचणे यांनी ₹1,01,000, खडकलाट येथील बालाजी शेती फार्म बोरगल्ले ब्रदर्स यांनी 40,000, तर खडकलाट येथील अरिहंत बँकेचे चेअरमन रमेश वणकुद्रे, खडकलाट ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष कुमार पाटील, वृषभ वसंत उपाध्ये, संदीप राजू कमते, महारुद्र गुरुपाद बडके, अशोक मारुती सावंत्रे व रमेश पांडुरंग परीट व SSKBSK खडकलाट यांनी प्रत्येकी ₹25,000ची, तर खडकलाट येथील व परिसरातील अनेक भाविकांनीही ₹15,555 पासून 500 पर्यंत रोख देणगी, याशिवाय इतर भाविकांनी सौंदत्तीस जाणे येण्याच्या काळात नाश्ता, जेवणासाठी साखर, रवा, गुळ, तेल व धान्य, बैलांना कडबा, पाणी, टँकर, ट्रॅक्टर, मंडप, आचारी, भांडी साहित्य, भाविकांसाठी औषधोपचार, बैलांसाठी औषधे, बैलगाड्यांना सोलर लॅम्प, बैलाच्या शिंगांना रंग, दोरी, वादक कलाकार व प्रसिद्धी व जाहिरात यासाठी प्रत्येकांनी देणगी देऊन वैयक्तिकपणे जबाबदारी घेतलेली आहे। सौंदत्तीच्या डोंगरावरून देवीचा जग परत फिरल्यानंतर चिंचणी येथे मुक्कामी शनिवार तारीख 15 रोजी सायंकाळी 8 वाजता महाप्रसाद व रात्री 9 वाजता खडकलाट येथील देवदासींचा रेणुकादेवीच्या गीतांचा जागर कार्यक्रम होणार आहे। तेव्हा याचा भाविकांनी लाभ घ्यावा, तसेच सौंदत्तीच्या डोंगरावर भक्तांनी कापूर जाळण्याऐवजी खडकलाट येथील रेणुका मंदिर बांधकामास देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन खडकलाट येथील श्री यल्लम्मादेवी देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे। केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे। बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राइब करा, शेअर करा व लाईक करा, तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी केएन न्यूजला संपर्क करा। मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44।